हाय ऑल, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. ब्रेकफास्टसाठी काय बनवले दाखवते तुम्हाला. आज पोयता राईस बनवलेला आहे. मस्त झाला आहे आणि हे त्याच्यासोबत बटाटोचं स्टफिंग. आता आंटी येणार आहेत त्यामुळे मग मी सगळं सामान कट्ट्यावरती काढून ठेवलेलं आहे. भांडी घासायची आहेत. तर मग भांडी घासून घेऊया. भांडी घासता घासता एक लक्षात आलं की आयुष्यात आपण कुणासाठी कितीही काहीही करू, पण काहीतरी त्रुटी राहिलेल्याच असतात. आपण पण माणूस आहे ना. किती दिवस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं. आपल्याला पण काही भावना आहेत आणि मला वाटतं प्रत्येकाची सीमा असते सहन करण्याची आणि माझी ती सीमा आता संपलेली आहे. तर जाऊ दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे ठरलेलंच आहे. फायनली कपडे घडी करून झालेले आहेत. थोडीशी सर्दी झाल्यासारखा आवाज यायला लागलाय आज माझा. ही पर्स बघितली का तुम्ही? मी झूक मधून घेतली होती. झूकच म्हणतात ना, आय गेस. हा, झूकच म्हणतात. पण हे आता अजून पण तुम्हाला सगळं मेसी मेसी वाटत असेल. इकडे बघा, रूम मध्ये अजिबात जागा नाहीये. अन्वित नाही तर टेंट हाऊस बनवून ठेवलेला आहे खेळण्यासाठी. तर चला पटपट कपडे घेऊन घेऊया. स्टार्ट करूया विनायकच्या कप्प्यापासून. हे रेग्युलरला घालायचे कपडे या साईडला ठेवते मी. हा टी शर्ट इकडं ऑफिसला वगैरे बाहेर जाताना घालतो आणि मध्ये पॅन्ट ठेवलेले आहेत. घरामध्ये ना जागाच पुरेना झाल्या कपडे ठेवण्यासाठी. हे पण दररोज घालायचेच कपडे आहेत. शोधत होती मी, तो या साईडला जाईल. आता माझ्यानी अन्वितचे कपडे पटापट ठेवून घेते. युनिफॉर्म ठेवण्यासाठी मी तर मधला प्लेस चूज केलेला आहे. हे बघा, किती पण सरळ ठेवलं ना, पोरग माझं विस्कटून टाकतं. हा, दम लागलाय मला. आय डोंट नो का काय आहे आता. त्याचे हे शॉर्ट्स आहेत. शॉर्ट्स ठेवण्यासाठी हे जागा आहे. याच्या आत बॅक साईडला जाईल जीन्स पॅन्ट. देन न्यू टी शर्ट्स इकडच्या कोपऱ्यामध्ये बॅक साईडला. आंटी स्वयंपाक करून गेलेले आहेत. सगळेजण आपापल्या कामाला गेलेले आहेत. अन्वित गेलाय स्कूलला, विनायक गेलेला आहे ऑफिसला. आंटीनी काय बनवलंय दाखवते. मी असं का बोलायला लागलाय, आय डोंट नो. हे आहे, काय आहे हे? गवारीची भाजी आहे आणि पुलाव बनवलाय आज. हे बघा, पुलाव बनवलेला आहे आज मस्त असा. आणि चपाती, एवढंच आहे जेवायला. तशी भूक पण लागलेली आहे. म्हणते की चला जेवूया. जेवून घेऊया का? जेवूया का? तुम्ही काय म्हणताय? जेवू का? मी 1 वाजत आले, जेवायलाच पाहिजे. जेवूनच घेते. आज मला अजून चकली पण बनवायची आहे. अन्वीसाठी पीठ दळून आणून 2 दिवस झाले. भाजून ठेवून 1 आठवडा झाला. तर आज मी चकली बनवायला घेणार आहे. खरं सांगू का, मला कधी कधी समजत नाही मी कसं बघू म्हणून, कोणता अँगल करेक्ट आहे तुमच्याकडे बघण्यासाठी. आणि हा बघा, न्यू टी शर्ट आहे. परवा दिवशी गेलो होतो ना, तिथून घेऊन आलो. छान दिसतंय ना हे? खूप भारी वाटतंय. प्रिंट आणि लूज आहे आणि केवढा लॉंग आहे ना हा. दाखवते मी. ओ ओ तुम्ही बघू शकताय केवढा लॉंग आहे टी शर्ट. माझ्या अर्ध्या मांडीपर्यंत टी शर्ट आलेलं आहे. पण ठीक आहे, उन्हाळ्यासाठी हा परफेक्ट आहे. हा, आणि अजून एक तुम्हाला राहील बघा, मी काही पण बडबडत असते कधी कधी, असं बोबडी वळता माझी बोलताना. आणि मी अजून एक काही सांगायचं राहिले म्हणत होते तुम्हाला, की हा, उन्हाळा स्टार्ट झालेला आहे इकडे. तुमच्या इकडे पण स्टार्ट झालेला असणार आहे. भयानक ऊन आहे. काल फिरायला गेलो होतं ना, एकदम असं माझं डोकं उठलं. असं वाटलं की बापरे, परत बाहेर जायलाच नको टू व्हीलर वरून. आणि एवढं ट्रॅफिक पण नव्हतं, पण उन्हामुळे एवढं सुस्त झालं ना, बासच. संध्याकाळी आल्यानंतर झोपून टाकलो. लिटरली 1 तासभर झोपलेलो, मग जरा बरं वाटायला लागलं. चला आता जेवून घेते मी पटकन. जेवायला आम्ही काय काय घेतलंय बघा फ्रेंड्स. सकाळी हे गाजर नाही, काय आहे हे रताळे रताळे भाजले होते तव्यामध्ये. खूप छान लागते असं भाजलं तर, काप करून, आणि पटकन पण भाजतात. रात्रीची भाकरी, इथं कारल्याचं लोणचं आईनं दिलेलं. जे खाल्लं की मला दुसरं काहीच टेस्ट लागत नाही, फक्त लोणचंच खावंसं वाटतंय. गवारीची भाजी. रात्री रात्री मेथीचं गरगट केलं होतं, खूप छान झालेलं हे पण. तिखट तिखट असं, हिरवी मिरची घातली होती. आता चपाती बनवले, पण चपाती खायचा मूड नाही, शिळी भाकरी खायचा मूड आहे. तुम्हाला पण आवडत असेल ना असं शिळी भाकरी खायला कधी कधी. आणि जर याच्याबरोबर मी लाल तिखट आणि तेल घेतलं तर वा वा वा, काही कॉम्बिनेशन होईल ना. पण नाही, आज भाज्या आहेत भरपूर, ते संपवणार आहे अगोदर मी. या जेवायला तुम्ही पण. छान लागायला लागलं. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, मी भाकरी काल रात्री थापून बनवलेली. एवढी मस्त फुगली होती ना ती, दाखवते. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे की मी लाटून भाकऱ्या बनवते. आणि हे बघा, थापून केली होती त्यामुळे अशी छान फुगली होती भाकरी. 2 पदर झाले त्याचे.
आणि थापून पण भाकरी छान बनते बरं का, पण थोडीशी जाड बनते. मला याच्यापेक्षा पातळ भाकरी आवडतात. हा हा हा, कसला भारी दिसायला लागलेत चकल्या. कॅमेरामध्ये एवढं क्लिअर दिसत नाही, तरी पण दाखवते. तीळ पण एकदम भरपूर घातलंय मी. तीळ घालताना कॅमेरा बंदच झाला, ऑन करायचा राहून गेला, पण भरपूर घातलं. अन्वित बाळा स्कूल मधनं आलाय आणि जेवायला लागलाय. आणि आज स्पेशल काय बनवलंय अन्वित साठी? चकली. छान झालं? आवडलं? बाहेरच वास आला ना स्कूलच्या इथं तुला माझा, पण स्कूलच्या इथंच म्हटलं का नाही, चकलीचा वास यायला लागलाय. आणि अन्वित बाळा खायला लागलाय दही आणि पुलाव. पुलाव कसा झालाय? बरं आहे ना. त्यातलं गाजर गाजर खाऊन टाकायचं. हे गाजर आहे, हेल्दी असतंय आईसाठी. ओके, दही मध्ये मिक्स करून खाऊन टाक. काल फिरायला गेलो होतो ना, तिथून येताना हे 2 रामफळ घेऊन आलोय. हे एक कच्चच आहे आणि हे जे आहे ते पिकलेलं आहे. मऊ मऊ झालंय म्हणून म्हटलं चला ओपन करून बघूया कसं आहे. वाव, भारी आहे. हे अन्वितनं कधी ट्राय नाही केलं हे, होय ना? ट्राय कर ये तू पण, कसं लागतंय बघ. आवडतंय का बघूया. ओके, ठेवते तसंच. अन्वित नंतर, ओ माय गॉड. अन्वित नंतर ट्राय करणार आहे, मी आता ट्राय करून सांगते कसं आहे रामफळ. जरा आंबट आहे पण छान आहे रामफळ, मला आवडतं. आंबट आहे जरा.